फ्रुटी वाटप केल्या होत्या। त्या मराठ्याच्या तरुण वाघाचं नाव होतं गजानन तौर। मराठ्याचे सगळे वाघ त्या आंदोलनात सक्रिय झाले होते। गजू भाऊ आज आपल्यात नाही आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये गजू भाऊ सक्रिय होते, आजही सक्रिय राहिले असते। गजू भाऊ तौर गेल्याच्या नंतर जालना जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी तयार झाली। एक मराठा समाजाचा तरुण वाघ मराठ्यांनी गमावला, हिंदूंनी गमावला, पण गजू भाऊ गेल्याच्या नंतर त्यांचा परिवार समाजाचे कार्यामध्ये सहभागी असणार नाही असं वाटत होतं। पण 12 जुलैला काल परवा जरांगे पाटलाची 12 तारीख ना, 12 जुलैला जालन्याच्या सारख्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जरांगे पाटलाची ऐतिहासिक भव्य शांतता रॅली झाली आणि स्वर्गीय गजानन भाऊ तौर यांच्या धर्मपत्नी कल्याणीताई तौर यांनी जरांगे पाटलाच्या सभेला येणाऱ्या लोकांना नाश्ता आणि जेवण वाटप करण्याचं काम केले। मराठ्यांची वाघीण कल्याणीताई सुद्धा मराठ्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय झाली। त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन चळवळ पुढे घेऊन जाण्याचं काम केलं पाहिजे। म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित राहा। आज खऱ्या अर्थानं जरांगे पाटलाचा वाढदिवस आहे। जरांगे पाटील 42 वर्षाचे झाले, कालच झाले तसे ती परवा। आता ते तुमचं किती काय सारखंच शिव छत्रपतीच्या काळामध्ये नेताजी पालकर आणि शिवा काशी यांना प्रति शिवाजी म्हणून ओळखलं जायचं। आमच्या बुद्धेकर आजपासून प्रति जरांगे पाटील म्हणून इतिहासामध्ये त्यांचं नाव लिहायला काय हरकत? इकडे भिंड लढवतायत ते म्हणून त्या ठिकाणी हे 43 वर्षाचे जरांगे पाटील 43व्या वर्षामध्ये पदार्पण करतात। या मराठ्याच्या वाघाला उदंड आयुष्य भगवंताने देवो ही भगवंताच्या चरणी त्यांच्यात अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। वेळ प्रसंगी आमच्या सारख्या सर्वसामान्य मराठ्यांच्या आयुष्यातलं 1 वर्षाचं आयुष्य देवा कमी केलं तरी चालेल, पण आमच्या मराठ्याच्या वाघाला 100 वर्षाचं आयुष्य देवानं द्यावं हीच भगवंताच्या आणि या मराठ्याच्या वाघाच्या सत्य संकल्पाचा दाता नारायण या महाराजांच्या उक्तीप्रमाणे आरक्षण मिळवून देण्याचा केलेला सत्य संकल्प सिद्धीस जावो ही पवनसुत बजरंगबलीच्या पावन दरबारात बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना करतो। महाराज म्हणतात अशी सात्विक कन्या पुत्र ज्या कुळात जन्माला येतात त्यांचा एक देवाला वाटतो, जे गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं श्रवण करतात आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात ते खऱ्या अर्थानं सात्विक आहे। कीर्तनाला तुकोबऱ्याचा अभंग घेऊन जरांगे पाटलाचं वर्णन करायला मी काही वेळा माणूस नाही। अभंग तंतोतंत जुळतो। जरांगे पाटलाच्या माता पित्याला कोट्यावधी मराठी धन्यता देतात, धन्य माता पिता तयाची। दुसऱ्या चरणात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, जे चांगल्या चांगल्याला जमलं नाही, चांगल्या चांगल्या नेत्याला 100 लोक जमवायचे तर लाख खर्च करावा लागते, ते आज तिकडच पिऊन पडते। 1 रुपया खर्च न करता सुद्धा कोट्यावधी मराठ्यांना एकत्र करण्याचं काम जरांगे पाटलांनी केलंय। तयाचा हरिक वाटे देवा। जरांगे पाटील सात्विक काय? गीता भागवत करीती श्रवण। जरांगे पाटलाच्या आंदोलनाला विशाल स्वरूप प्राप्त झालं म्हणून पाटलांनी फोनवरून शुभेच्छा दिला, पण याच जरांगे पाटलांना मी मोटरसायकलवर बसून अनेक कीर्तन व्याख्यानाला घेऊन गेलोय। परमार्थाचा वसा आणि वारसा त्यांच्याकडे आहे आणि बीड जिल्ह्यातल्या नगर नारायणगडाचे ते भक्त आहे, पायके शिवाजी बाबाचे ते शिष्य आहे आणि प्रति पंढरी धाकटी पंढरी म्हणून नारायणगडाची ओळख आहे, तिथले ते वारकरी म्हणून गीता भागवत करीती श्रवण हे सुद्धा जुळतंय। आणि अशा जरांगे पाटला सारख्या सात्विक कन्या पुत्रांच्या अशा पुत्राच्या माता पित्याची सेवा घडावी असं तुकोबरे म्हणतात। मी सुद्धा समजतो आज जरांगे पाटलाच्या वाढदिवसाची सेवा मला मिळाली, परी माझ्या दैवा पार नाही। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही। विठोबा रखुमाई